सावित्री आरती यम राजा बंधू सहेश नदी जा सोडवे पते माझा दक्षिणेचे राज्य तुला देवा कुंकुम दान ओ संगा मागते गुलेबुवा सांभाळून घ्यायचंय हा विठाला विठाला डबा भरतीला असल्यावर तर येडीला भजे करता येते पण वाटी भरतीला भजे हो आणि पाहुण्यानं चांगले झाले म्हणावा तिला सुगरण म्हणत असते गुलेबुवा आमचे वाज आहे हा काय काय भजे चांगल्या तळीत एका बाईन भजे तळले मला बरे वाटले आम्ही जेवले म्हणलं बाई तुम्ही जेवा ना ती म्हणली मी खात नाही म्हणलं का ती म्हणली मी तळतानाच खाते काय 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 मावल्या बाप्पा वा वा म्हणलं ते आजचे भजे खाल्ले मग गाडी जाती म्हणलं पुला खाली काय सांगू लागलो बापू ते पहिलवान आजीकडे मग ते आजीकडे आले जुन्यातली म्हातारी होती कपाळ भरून कुंकू लावलेलं गळ्यात मंगळसूत्र वकील साहेबाची म्हातारी डोकं भरून पदर घेतलेला खेळा नव्हता ठोकला तीन डोक्याला पदर पडतच नव्हता तिचा एकदा घेतला की सरकतच नव्हता अशी म्हातारी म्हणली परत या माय जेवायला बसा मग पहिलवानाची भेट करून देते भोका लागल्या होत्या यायला रस्त्यात वडापावची गाडीच उघडी नव्हती लॉकडाऊन होत आणि त्या पिरियड मध्ये गेले भुका लागले होते मोठाले पण काय करते याला केळण वनवासाला सीताफळ मग त्या म्हातारीच्या गरम गरम भाकरी आणि म्हातारीन कोरडी भुरकी वाढी तुमच्याकडे काय म्हणते कोरड्या चटणीला मिरचीचं पावडर भुरकीच ना भुरकी आणि त्याच्यावर तेल घेत असते पण म्हातारीन तेल नाही वाढ आणि पोरं बऱ्या घरचे होते ना तर ते म्हणले आजी तेल नसलं तर पाणी घ्यावं का याच्यावर ते म्हणली अपमान करता काय आमचा मेल्या होतो तेल घ्या तेल मग तेल कुठे म्हातारीन कळडी भाजून वाढ्या होत्या कळडी कळत असते ना लखन तुला कळतात तुम्हाला कळडी नसते कळत गेले इकडे पेरीत आज तुम्ही पुणे भागातली माणसं मोठा वाडा पोकळ वासान वारा जाई बासा बासा तुम्हाला काय कळडी कळत्या कळडी आमच्याकल पिकड कळडी तर उकळ पिकल बळडी तर कळडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पळडी आमच्याकडे आम्ही भुसार घेतलं नाही आमच्या अंगावर तुम्ही ऊस तरकारी का गुंठ्यावर खेळ तुमचा राजवून तुम्हाला कुठून कळडी कळते मग आता ते इकडचाच पैलवान होता ते म्हणला तेल कुठं वाढ करडी वाढ्यात ह्या करडी घाण्यात न्यावा लागतात म्हातारी म्हणली करडी घाण्यात न्याला आम्हाला टाइम नाही मग तेल आम्ही याच कळडीचं मग घाण्यात नाही नेल्यावर कसं 90 वर्षाची म्हातारी उठली कळडी हातात घेतल्यानं अशा पिळल्या त्याच्या भुरकीव तेल पडलं पैलवान जेवला बुट तिथंच इसरलं निघाला म्हातारी म्हणली बुट घालणं नग म्हणला बाई म्हातारीनं कळडी पिळ्यावर तेल काढ तुझ्या नातानं मला पिळ्यावर काय काय काढी त्याच्यामुळं मी निघतो निघतो ग बाई आज थकलो होतो मी सकाळी 7 वाजल्यापासून तर 4:45 वाजेपर्यंत एका जागेवर उठूच दिलं नाही माणसाने हे ग्रुप उठला की ते ग्रुप उठला की इथली तारीख द्या तिथली तारीख द्या आल्यावर थकून गेलतो पुन्हा चालत आलो ते आमचे मामा घ्यायला आले ते गाडी घेऊन आले PSIला विनंती केली PSI गाडी सोडू लागले गिरगावच्या बाळूचं नाव ऐकलं पण आम्ही भुलेबुवा ना आम्ही तिकडून ऑटो करून आलो म्हणलं कशाला बेजार एक गाडी तिकडे आली की 200 वारकऱ्याची बेजारी होती चल ना गिरगावकर जरसं काय तुला का धनुर्वाद झाला का विठाला विठाला मालकांची कृपा बापू ताकद मिळाली त्याचीच कृपा आहे काय सांगू लागलो भीमाचं चाललं होतं ना आणि मग भीम म्हणला कशाला केलं मला झन 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 भीमाच्या मुंग्याच निघल्या
पण दात नाही पडले. मारुतीरायाने एक विचार केला, ज्या राक्षसाच्या थुत्रीत हाणली त्याचे दात शिल्लक राहिले नाही, आणि भीमाला एवढा ठोका मारून दात पडत नाही, त्या अर्थी पोरगच कोणाचं आहे? भीम काय साध्याच पोरग नव्हतं गायल्या गुंग्याचं. ते काय अशा येडेवा इद्र्याचं पोरग होतं का भीम? भीम हे कुंती पुत्र होते. काय ताकद त्या कुंतीची, काय पंडुराजाची शक्ती, प्रसादातले लेकर होते. दुर्वासाच्या कृपादानी 5 मंत्र दिधले त्याने, मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. असे 5 मंत्र योग आला. कोण आपण? भीम आहे. कोणाचे पुत्र? पंडूचे. हे पंडुल पुत्र कसे होते? शापित आहे पंडू. नाही म्हणले प्रसाद, आणि भीम वायूच्या प्रसादाचे होते. मारुतीरायाने सांगितलं मा भाऊचे, इकडे मला तुला आलिंगन द्यायचं. पण भीमाने विचार केला, एका ठोक्यात इकडचं मोकळं झालं, आणि शेपटीनं आदळलं तर कमरा इतकं मातीत घातलंय, आणि यांनी जर आलिंगन दिलं तर आपल्या फासल्यात होत नाही, या हाड गिड सारे चुरा करून टाकते. मारुतीरायाने सांगितलं नको रे बाबा, मी काय करीत नाही. आलिंगन दिलं मारुतीरायानं, पण भीमान तटस्थ भूमिका घेतली, अंग चिटकू दिलं नाही जास्त अंगाला, आणि मारुतीरायानं आलिंगन सोडलं आणि हातात पाणी घेतलं. भीमा, मग अंग तुझ्या अंगाला जिथं जिथं लागलंय ते अंग वज्राचं होईल. आणि अर्धांग भीमाचं वज्राचं झालं. घरी आले, वेगात सांगतो वेळ झाला. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला, हे त्याचे नातेवाईक होते. हो, पंढरपुरातल्या मालकाची सख्खी बहीण भीमाची भावजई होती. काय नातं असं, किती मोठं नातं. आपण या येड्या विद्रेचे नाते सांगतो, फलाने साहेब आमचे चुलत मामा, येईन तुला फुकायला, आणि काय करीन तू साहेब, आणि साहेब का तुला मोठं करीत असतो का? कोणतेच मोठाले झाड बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाही. तुम्हाला माहितीये का, झाडाखालचा ऊस वाढत नाही, पण पेरे वाढतच नाही. हा, झाडाखालचं सोयाबीन वाढत नाही, पण शेंग लागतच नाही. झाडाखालचा कापूस वाढत नाही, पण बोंड लागतच नाही. मोठाले झाड बारकाल्या झाडाला फुलं जेव देत नाही, आणि तरी तुम्ही त्याला मोठे म्हणतात. कितीच आपला पांचटपणा आहे. विठाला विठाला, किती मोठा आहे देव. तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचंय, आणि कोण्या दिवशी मयात नेऊन फुकायचंय, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि ह्या अर्जुनाचं मेव नाही. हो, सखी बहीण मालकाची अर्जुनाची पत्नी, दुर्योधन भीमाची भावजई आहे. आणि सांगितलं देवा, विश्वातली सत्ता तुमच्या ताब्यात आहे. मारुतीरायाच्या अंग संगती झाली तर अर्धांग वज्राचं झालं. तुम्ही करा ना. मग पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं, तुमची कंगुळी सुद्धा वज्राची व्हावी इतकं सुद्धा तुमच्या प्रारब्धात नव्हतं, पण मारुतीरायानं प्रारब्ध बदलून तुमचं अर्धांग वज्राचं केलंय. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. विठोबार खुमाये, 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 खुमाये.
ज्या संतांचे अलौकिक उपकार आहेत अशा संतांसाठी काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने चालत असलेला हा समाधी सोहळा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या या पंचक्रोशीतला प्रांगणातला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचे एक अलौकिक अधिष्ठान ज्याला आपण थोरल्या पादुका म्हणतो असं हे पवित्र अधिष्ठान या अधिष्ठानावर चालत असलेला हा समाधी उत्सव एवढ्या मोठ्या भव्य दिव्य संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या वास्तूमध्ये आज कीर्तन करण्याचा योग येतोय ते माझं परम सौभाग्य आहे। उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी दंडवत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोली रे बोले मेरे वा बोले क्षमा पराध महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वरा पाया करा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम तुकाराम हो बऱ्यापैकी लोकांनी यूट्यूबवर ऐकलेलं असेल पण बसून कीर्तन केलं काही लोकांना माहित नसेल। माझं वय नाही पण बसून कीर्तन करावं लागतंय। 4 फेब्रुवारी 2019 ला फार मोठा भीषण अपघात झालता त्याच्यामुळे माझ्या बॉईल जनला त्रास आहे म्हणून मला चालता येते। मी ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात चालतोय आळंदी ते पंढरी पण मला उभं जास्त वेळ एका जागेवर राहता येत नाही म्हणून बसून कीर्तन करतोय त्याबद्दल माफ करा। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय। सूचना द्या।